हॅलो फ्रेंड्स. तर मी ज्याला ऐकतो आणि माझी ज्याच्यामुळे लाईफ बदलली मित्रांनो, खरंच माझ्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, विचार माझे सुधारले किंवा एकंदरीत माझं टेन्शन कमी झालं. त्याच्याकडून मी जे शिकलो मित्रांनो, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त 5 मुद्दे असे सांगणार आहे मित्रांनो, ज्यामुळे तुम्ही तुमची लाईफ खूप सिंपल करू शकाल आणि तुमची लाईफ तुम्ही खूप लाईट करू शकाल मित्रांनो. तर पहिला मुद्दा आहे ट्रॅव्हल करणं मित्रांनो. एकट्याने प्रवास करणं. मग तुम्ही भलेही तुमच्या आजूबाजूच्या जवळपास 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 500 किलोमीटरमध्ये जा आणि लिफ्ट मागून जा, चॅकिंग करून जा मित्रांनो. त्यामुळे काय होईल तर तुमची जी एक भीती राहील असेल मनातली, ती कमी होईल आणि तुम्ही त्या लोकांशी बोलाल, जे तुम्हाला लिफ्ट देतील त्यांच्याशी तुम्ही बोलाल, कम्युनिकेशन वाढवाल तुम्ही आणि खूप साऱ्या आणखी गोष्टी शिकाल मित्रांनो. ट्रॅव्हलमुळं खूप माणूस शिकतो, नवीन कल्चर शिकतो, नवीन भाषा शिकतो, लोकांची राहणीमान कसं आहे, तिथल्या भागातलं वातावरण कसं आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे मित्रांनो, तिथे परिस्थिती तशी का आहे, ह्या गोष्टी माणूस शिकतो. त्यानंतर ट्रॅव्हलनंतरच दुसरा त्याच्याशी जोडूनच असणारा मुद्दा आहे कम्युनिकेशन स्किल्स मित्रांनो. म्हणजे बोलण्याची कला, एखाद्याला एखादी गोष्ट पटवून देण्याची कला मित्रांनो, एखाद्याला एखादी गोष्ट सांगण्याची कला मित्रांनो. तर ती पण खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ जगत असताना. आणि जेवढं लवकर तुम्ही ती गोष्ट शिकाल मित्रांनो, तेवढा तुमचा फायदा आहे. आणि न भीता म्हणजे आपलं मत आपल्याला एखाद्याला समजून सांगायचं तर आपल्याला त्याला भिवून राहायची काहीच गरज नाही मित्रांनो. आपण आपल्या मताप्रमाणे जगू शकतो, आपण आपल्या मताप्रमाणे चालू शकतो मित्रांनो, आणि तेच महत्त्वाचं आहे. तर हा मुद्दा झाला दुसरा. तिसरा मुद्दा आहे कम्युनिकेशन स्किल्स आला मित्रांनो. तिसरा मुद्दा आहे मिनिमलिझम. होता होईल तेवढं कमीत कमी गोष्टींमध्ये आपण कसं जगू शकू मित्रांनो. कारण तीच एक तुमच्या आनंदाचा पण सोर्स आहे मित्रांनो. कारण तुम्ही जेवढ्या जास्त वस्तू वाढवाल मित्रांनो, तेवढं तुम्ही बेचैन व्हाल मित्रांनो. कारण पसारा, आपण आता एखाद्या रूममध्ये आहोत आणि एकदम खूप पसारा आहे मित्रांनो, आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या कामाच्या नाही आहेत, तर ते आपलं माइंड कसं होईल तेव्हा, है ना. आपल्याला वाटेल आपण उगाचच ओझं तयार केलं आहे आपल्या आयुष्यामध्ये बिनकामाचं. तर तसं मित्रांनो, मिनिमलिझम नेमकं काय आहे, ते कसं का त्याचं म्हणजे चलन चालू झालं मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही पहा, यूट्यूबला पहा. आणि जेवढी आपण लाईफमध्ये मिनिमल गोष्ट ठेवू मित्रांनो, तेवढीच आपली लाईफ आणखी सिम्पल होते, आणखी सरळ होते मित्रांनो. त्यानंतर आहे मित्रांनो एकटं राहणं. एकटं का राहणं मित्रांनो? कारण एकटं जर तुम्ही राहत असाल तर मित्रांनो, तुमचं जे इमोशनली तुम्ही जे वीक आहात मित्रांनो, ते तुमचं इमोशन स्ट्रॉंग होतात मित्रांनो. तुम्हाला लोनलीनेस फील होतो, तुम्ही त्याला फेस करता आणि म्हणजे तुमचे इमोशन्स आहेत मित्रांनो, भावना आहेत, तुम्ही त्यावरती एक प्रकारे नियंत्रण मिळवायला शिकता मित्रांनो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि आता आपण जेव्हा घरी असतो मित्रांनो, तेव्हा आपण खूप डिपेंडंट असतो आपल्या आईवरती, आपल्या वडिलांवरती, आपल्या बहिणीवरती किंवा ओव्हरऑल आपले जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत मित्रांनो, त्यांच्यावरती आपण डिपेंड असतो. आणि जेव्हा आपण बाहेर पडतो मित्रांनो, तेव्हा आपण इंडिपेंडंट होतो आणि आपले जे कामं आहेत, आपले छोटे छोटे जे कामं असतील मित्रांनो, ते आपण एकट्याने करायला लागतो मित्रांनो, आणि त्यातून आपण खूप काही शिकतो. हां, तर ही एक खूप मोठी शिकण्याची गोष्ट आहे मित्रांनो. आपण आपले कपडे एकट्याने धुतो किंवा आपल्याला एखादी गोष्ट आणायची आहे, आपल्याला आपलं खायचं सामान आणायचं आहे किंवा आपल्याला व्यायाम करायचा आहे, आपल्याला चालायचं आहे, तर आपल्यामध्ये ते कॉन्शियसनेस येते मित्रांनो, की आपण एकटे आहोत, तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जगायचं मित्रांनो. तर ही एक म्हणजे त्याचे खूप सारे फायदे पण आहेत मित्रांनो, फायदेच आहेत. आणि आता असं पण आर्ग्युमेंट येऊ शकतं की फॅमिलीमध्ये राहिलेला पण फायदे असतील, पण एकटं राहण्याचे आणखी जास्त फायदे आहेत मित्रांनो, हे तर मला सांगायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आणखी एक फायदा आहे, म्हणजे
आणखी एक गोष्ट सांगायची होती मला मित्रांनो तुम्हाला, की लाईफ आणखी सिंपल बनवण्यासाठी तुम्ही पैसा कमवला पाहिजे मित्रांनो. एक झालं ट्रॅव्हल, दुसरं कम्युनिकेशन स्किल्स, तिसरं मिनिमलिझम, चौथं एकट्याने राहणं, कुठंतरी जाऊन म्हणजे रूम करून राहणे, आणि पाचवा मुद्दा आहे मित्रांनो पैसा. तुम्ही जेवढा लवकर पैसा कमवायला शिकाल मित्रांनो, तेवढं तुमचं लाईफ बेटर होईल मित्रांनो. तुम्ही इंडिपेंडंट व्हाल मित्रांनो, तुम्ही कोणावरती डिपेंड नाही राहणार. आणि आता तुम्ही एक काम पकडलं तर तुम्ही आयुष्यभर तेच काम करावं असं काही नाही मित्रांनो. तुम्ही काम बदलू शकता, तुम्ही त्यातून वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकता, स्किल शिकू शकता मित्रांनो वेगवेगळ्या. आणि तुम्हाला जी स्किल आवडली मित्रांनो, त्यात तुम्ही करिअर आणखी वाढवू शकता, आणखी तुम्ही ग्रोथ करू शकता मित्रांनो त्या करिअरमध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि मला वाटतं स्किल्समध्ये पण आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे मित्रांनो. स्किल्स वेगवेगळ्या शिकल्या पाहिजेत. म्युझिक शिकलं पाहिजे, फिटनेसवर लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. हा एक मुद्दा मला सांगायचा राहिला इथं. 6वा मुद्दा जो की फिटनेस आहे, हेल्थ आहे आपली मित्रांनो. वॉक असेल, रनिंग असेल किंवा जिमिंग असेल मित्रांनो, ती आपण केलीच पाहिजे. हा म्हणजे मला वाटतं पैशापेक्षा पण महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. हेल्थवरती फोकस करणं, चांगलं खाणं, न्यूट्रिशनल खाणं, प्रोटीनयुक्त खाणं, प्रोटीनचा इंटेक पूर्ण करणं आपल्या बॉडीचा. हा हेल्थचा पार्ट झाला मित्रांनो, आणि हा खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मित्रांनो. तर ह्या गोष्टी मी ज्याला ऐकतो त्याच्याकडून शिकल्या मित्रांनो, आणि माझ्या लाईफमध्ये त्याचा खूप म्हणजे फायदा झाला मित्रांनो मला. आणि एकटं राहण्यानं आणखी पण एक गोष्ट होते मित्रांनो, की तुम्ही कुकिंग शिकता, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी बनवायला शिकता. तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. थँक्यू सो मच.